दोडक्याच्या भाजीचं नाव ऐकून तुमच्या घरातील माणसंही आज जेवणाची इच्छा नाही असं म्हणत असतील तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण इथे भरलं दोडकं बनवतोय. ती बघूनच जेवणाची इच्छा नसणारी व्यक्ती देखील ताटावर बोटं चाटूसपर्यंत खातील इतकी ही जबरदस्त भाजी होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ही भाजी बनवताना सर्व साहित्य घरगुतीच वापरलेलं आहे. तरी ही भाजी एकदम चमचमीत आणि चविष्ट तयार होते. सकाळच्या घाईगडबडीतही ही भाजी तुम्ही टिफिनला बनवून देऊ शकता. इतकी सोपी आणि पटकन होणारी आहे. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर वेळ न घालवता या चमचमीत भाजीला सुरुवात करूया. त्याकरता इथे मी 1/2 किलो देशी कोवळा दोडका घेतलेला आहे. हा दोडका मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे. असा देशी दोडका मिळाला तर खूपच छान, पण नाही मिळाला तरीही कोणताही दोडका असू दे, तो फक्त कोवळा असावा. दोडका घेत असताना खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाड असा दोडका घ्यायचा नाही, तर मध्यम असा दोडका घ्यायचा आहे. आता या दोडक्याच्या आपल्याला शिरा काढून घ्यायच्या आहेत. पिलरच्या साहाय्याने आपण याच्या शिरा काढून घेऊयात. दोडक्याच्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्याच आहेत. जर शिरा नाही काढला तर ही भाजी शिजण्याकरता खूप जास्त वेळ लागतो. आता या शिरा काढल्यानंतर शिरा फेकून न देता त्याची तोंडी लावण्यासाठी चटणी करू शकता. ही चटणी ही चवीला खूप छान लागते. चटणीची रेसिपी मी आधीच चॅनलवरती शेअर केलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की करून बघा. इथे आपल्या सगळ्या दोडक्याच्या शिरा काढून झालेल्या आहेत. आता हा दोडका आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा, सुरुवातीला पुढचा आणि मागचा भाग कट करून घ्यायचा आहे. दोडक्याचा पुढचा भाग कट करून झाल्यानंतर दोडक्याची थोडी चव चाखून बघायची आहे. दोडका कुठे कडू तर नाही आहे ना? सगळेच दोडके कडू नसतात, पण एखादा दोडका कडू असू शकतो. त्यामुळे आपल्याला त्याची चव चाखून बघायची आहे. पुढचा आणि मागचा भाग कट करून झाल्यानंतर साधारण बोटा इतक्या लांबीच्या आपल्याला फोडी कट करून घ्यायच्या आहेत. आणि सोबतच या फोडींना अशा चिरा देऊन घ्यायच्या आहेत. भरल्या वांग्यासाठी जसं आपण वांग्यांना चिरा देतो ना, अगदी तसं चिरा देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल. इथे मी सर्व फोडींना चिरा देऊन घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. दोडका चिरून झालेला आहे. आता आपण एक वाटण बनवून घेऊयात. त्याकरता इथे मी 3 चमचे खोबरं कीस, 2 चमचे तीळ, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धने, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 10-12 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. इथे मी कढीपत्ता आणि लसूण सोडून बाकीचं थोडं भाजून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. मसाला खूप भाजायचा नाही, तर अगदी हलका असा भाजून घ्यायचा आहे. आता हा सगळा मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता यामध्येच मी थोडी कोथिंबीर घालून घेते. कोथिंबीर मी अशी हातानेच मोडून यामध्ये घालून घेत आहे. आता हा सगळा मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. आता बघा, इथे मी एका प्लेटमध्ये साधारण पाऊण ते 1 वाटी होईल इतकं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. आता यामध्येच आपण जे मगाशी बारीक वाटून घेतलेलं वाटण आहे, ते सगळं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे. सोबतच यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे साठवणीतील तिखट, तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, अर्धा चमचा हिंग पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा गोडा मसाला किंवा सब्जी मसाला. यापैकी कोणताही मसाला नसेल तर मसाला नाही घातला तरीही चालेल. आता हा सगळा मसाला आपल्याला हाताने छान असा एकजीव करून घ्यायचा आहे. सगळा मसाला छान एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणजे सगळा मसाला सगळीकडे छान लागला जाईल. इथे मी सगळा मसाला छान एकजीव करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय. आता हा आपला मसाला तयार झालेला आहे. आता हा मसाला आपण दोडक्यामध्ये भरून घेऊयात. जसं आपण भरली वांगी बनवताना वांग्यांमध्ये मसाला भरतो, अगदी तसं छान दाबून दोडक्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. दोडक्यामध्ये मसाला भरत असताना थोडा दाबून असा मसाला भरायचा, म्हणजे भरलं दोडकं चवीला छान लागतं. तर याच पद्धतीने मी सर्व मसाला दोडक्यामध्ये छान असं भरून घेते. इथे आपला सर्व दोडक्यांमध्ये मस्त असा मसाला भरून झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. आता आपण भाजी बनवायला घेऊया. तर त्याकरता मी इथे गॅसवरती आधीच कढई गरम करण्यासाठी ठेवलेली होती. आता यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते. तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूयात. मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचे जिरे घालूयात. जिरेही आपल्याला छान फुलू द्यायचे आहेत. जिरे छान फुलले की आता यामध्ये आपल्याला मसाला भरलेल्या दोडक्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत.
मसाला इथे आपण दाबून भरलेला आहे, त्यामुळे मसाला अजिबात बाहेर येत नाही. आता हा दोडका आपल्याला साधारण 1-2 मिनिट या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, ज्याने या दोडक्याच्या फोडींना अजून जास्त खमंगपणा येईल आणि भाजी अजूनच टेस्टी होईल. तसंच दोडके पटकनही शिजले जातील. मध्यम आचेवरती या फोडी आपल्याला चांगल्या अशा परतून घ्यायच्या आहेत. गॅसची आच खूप मोठी करायची नाही, नाहीतर मसाला करपण्याची शक्यता असते. तर बघा, इथे मी साधारण 2 ते 3 मिनटं दोडक्याच्या फोडी छान अशा तेलामध्ये परतून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये मगाशी शिल्लक राहिलेला मसाला टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून भाजीला दाटसरपणा येण्यास मदत होईल आणि भाजी चविष्टही होईल. आता हे सगळं आपल्याला छान एकदा हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मसाल्यांसोबत छान परतून घ्यायचं आहे. मसाल्यांमध्ये दोडका छान कोट होईल इतपतच याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे. जास्त वेळ परतत वगैरे बसायचं नाही, नाहीतर मसाले करपतात. साधारण 1 मिनिटभर हे परतून म्हणजे दोडक्यांना मसाला छान असा कोट करून झालेला आहे. आता यामध्ये साधारण 1 ग्लास इतकं पाणी घालायचं आहे आणि याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. इथे हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर इथे मला पाण्याचं प्रमाण थोडं कमी वाटत आहे, त्यामुळे मी अजून एक अर्धा ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे. म्हणजे एकूण मी 1.5 ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे. भाजी जर घट्ट हवी असेल तर इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं कमी करू शकता. तसंच भाजी जर पातळ हवी असेल तर इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. आता आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे. अगदी काही वेळातच याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपल्याला अगदी थोडा गूळ घालून घ्यायचा आहे. गुळामुळे या भाजीची चव अजूनच वाढते. पण जर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल. आता याला एक आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे, म्हणजे याला पटकन उकळी येईल. याला छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता मात्र आपल्याला गॅसची आच एकदम कमी करायची आहे. यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोडका चांगला शिजेपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. आता जरी हे पातळ वाटत असलं तरी दोडका शिजल्यानंतर हे घट्ट होईल. काही वेळानंतरच बघा, अगदी मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. बघा किती मस्त असा भाजीला तवंग आलेला आहे. भाजीला रंगही किती सुरेख आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. दोडकाही छान मऊसूत शिजला गेलेला आहे. इथे तुम्ही एखादा दोडका दाबून चेक करू शकता की दोडका चांगला शिजला आहे की नाही. दोडक्याचा रंग बदललेला आहे, यावरूनच लक्षात येतं की दोडका चांगला मऊसूत शिजला गेलेला आहे. बघा, अगदी मस्त असा चमचमीत भरला दोडका आपला तयार झालेला आहे. रंग किती सुरेख आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. हा भरला दोडका तुम्ही मुलांच्या टिफिनलाही बनवून देऊ शकता. मुले अगदी आवडीने खातील. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.